नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला गावाकडे घेऊन आले. चुलीवरच्या भाकरी दाखविणार आहे. चला तर मग जास्त वेळ न करता रेसिपीला डायरेक्ट सुरुवातच करूया. अगोदरच तव्यावरती भाकरी थापून झाली, ती आता खाली विस्तवावरती भाजायला ठेवली आहे. थापलेली भाकरी तव्यावर घालून घेतली. दुसरी भाकरी बनविण्यासाठी पीठ पहिले चाळून घ्यायचे. प्रत्येक वेळेला भाकरी करताना पीठ चाळूनच घ्यायचे असते. आता चुलीवरच्या भाकरीवर हातावर थोडे पाणी घेऊन सर्व बाजूनी पाणी भाकरीला लावून घ्यायचे. कुठेही भाकर अशी कोरडी ठेवता कामा नये. आणि खालची भाकरी अधूनमधून भाकरी गोल फिरवून भाजायला ठेवली. आता इथे बाजरीच्या भाकरी करताना गरम पाण्याचा वापर नाही केला, थंडच पाणी पिठासाठी वापरत आहे. बाजरीची भाकरी असू द्या किंवा ज्वारीची भाकरी असू द्या, पीठ पहिले चाळून घ्यायचे. जर का त्याच्यामध्ये कोंडा असेल तर भाकरी चिरतात आणि व्यवस्थित थापून होत नाही, म्हणून पीठ प्रत्येक भाकरीला चाळून घेतात. आता तव्यावरची भाकर पलटी करून घेतली आणि खालची भाकरीसुद्धा कुठल्या बाजूने कच्ची राहिली आहे त्या बाजूला भाजायला ठेवली. आता याच्यामध्ये गौरीचं खांड घालून घेतलं. जी बाजू भाकरीची कच्ची असेल ती बाजू चुलीवर अशा प्रकारे ठेवली जाते. चुलीतला जाळ थोडासा पुढे करून खालची भाकरी पूर्णपणे भाजून झाली. तव्यावर आपटून ती आता टोपल्यात टाकून घेतली. परातीला जे काही पीठ चिकटलं असेल ते असे उलाटणीने पीठ चांगले खरडून घ्यायचे. सर्व बाजूनी परातीतले पीठ अशा प्रकारे खरडून घेतले का पीठ मळायलाही सोपे जाते आणि शिल्लक राहिलेले पीठसुद्धा त्याला चिकटून जाते. आता विस्तव बाहेर काढला दुसरी भाकर भाजण्यासाठी. अधूनमधून भाकरी बघावी लागते भाजली की नाही. नसेल भाजली तर व्यवस्थित पुन्हा तव्यावरती भाजण्यासाठी ठेवायची असते. चुलीवरच्या भाकरी करायच्या म्हणजे खूप प्रॅक्टिस करावी लागते. तव्यावरची भाकरी बघायची, खाली भाकरी थापून झाली पाहिजे, भाजलेली भाकर ती पुन्हा चेक करायची. भरपूर प्रॅक्टिस असते. प्रॅक्टिसशिवाय हे काम नाही. आणि हे गावचे लोक सहज भाकरी करतात. ताईने पीठ बघा कसे चांगले मळून घेतले, कारण बाजरीचे पीठ जेवढे चांगले कचाकच मळता येतील तेवढी भाकरी ती खायला चांगली लागते. तव्यावरची भाकरी काढून विस्तवावर भाजायला ठेवली. तव्यावर जो पदार्थ ठेवला आहे कडक असा गोलपुरीसारखा, त्याला पापडी म्हणतात. तोंडी लावण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यावर असे 1 चमचा फक्त तेलाची धार सोडायची आणि ते तव्यावर भाजून घ्यायचे असतात. हा जो पदार्थ बनविला आहे सर्व धान्यांचा वापर करून पदार्थ बनवितात. मिरची घालून, मसाले घालून त्याच्यामध्ये मिक्स करून ते सुकविले जातात उन्हामध्ये. त्याच्यानंतर कडक झाल्यानंतर आपल्याला हवी तेव्हा तोंडी लावायसाठी याचा उपयोग केला जातो. खायला खूप कुरकुरीत आणि छान लागतात. मध्येच तुम्हाला कावळ्यांचा आवाज येत आहे, क्षमा असावी, नाविलाज आहे माझा. मी व्हिडिओ कुठेही स्किप केला नाही. खालची भाकरी भाजायला थोडा वेळच लागतो. व्हिडिओ जर का मी पळवला किंवा स्किप केला तर तुम्हाला डिटेल कळणार नाही. म्हणून 5-6 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पूर्णपणे बघा. या बाजरीच्या पिठामध्ये तांदळाचा वापर नाही आहे, फक्त बाजरीचीच भाकर आहे. बाजरीमध्ये थोडे तांदूळ टाकले दळताना तर भाकर थोडी सफेद दिसते आणि तांदूळ जर नसतील तर भाकर जरा ब्राऊन रंगाची दिसते. एवढेच. खायला दोन्ही छान लागतात. 4 धान्यांचा वापर करून सुद्धा भाकरी बनविली जाते. बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि नाचणी या 4 धान्यांचा वापर करून सुद्धा भाकरी अशा प्रकारे बनविली जाते. तोंडी लावायचा पदार्थ काढून घेतल्यानंतर तवा एकदा
पुन्हा एकदा उलथणीने खरडून घ्यायचा, म्हणजे जे काय काळं असेल ते भाकरीला लागणार नाही. आता ही भाकरीसुद्धा भाजून झाली. पीठ चांगले असे मळून घ्यायचे दोन्ही हाताने. भाकरी कशी थापत आहे बघा ताई. पीठ पुन्हा एकदा चाळून घ्यायचे थापायच्या पहिले. एक हात मध्ये आणि एक हात साईडला असे करून भाकरी थापल्या. नंतर दोन्ही हात भाकरीवर ठेवून अंगठे एकावर एक ठेवून भाकरी थापून घेतली. आणि तव्यावर भाकरी टाकल्यानंतर थोडा जाळ घालून घ्यायचा. अशा प्रकारे ताईंनी 15 भाकरी करून घेतल्या. तर ही गावाकडची पद्धत, चुलीवरच्या भाकरी. तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. आणि रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.